नमस्कार, मी संजीवनी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज आपण करणार आहोत खमंग आणि स्वादिष्ट असे पालक पराठे। त्यासाठी इथे एक मी अख्खी पालकाची जुडी धुवून नीट स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतलेली आहे। आता पालक आपण पाण्यामध्ये एक 5 मिनिटं फक्त उकळून घेणार आहोत। पालक उकळून घेतला म्हणजे पालकाचा पराठ्याचा जो कलर असतो तो खूप छान येतो। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जो उकळून घेतलेला आहे तो पालक घालून घेणार आहोत। खूप सारी कोथिंबीर घालून घेणार आहोत। चवीपुरते आले घालून घेणार आहोत। 6 ते 7 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण हे मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेऊया। पेस्ट करून घेतलेली आहे। खूप छान कलर दिसतोय। इथे मी 3 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ आणि पाऊण वाटी डाळीचे पीठ घेतलेलं आहे। ते आपण आता पालकाच्या पेस्टमध्ये घालून घेऊया। कोरडे मसाले घालून घेऊया आपण आता। 1 चमचा धनेपूड घालून घेऊया। लाल तिखट 1 चमचा घेऊया। चिमूटभर हळद घेऊया। हळद जास्त नाही घालायची आपल्याला। अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे। चवीपुरते मीठ घालून घेऊया। साखर 1 चमचा आपण घालून घेणार आहोत। ओवा आपण घेतलेला आहे 1 टेबलस्पून, तो सुद्धा हातावर असा चोळून घालून घेऊया। 2 वाटी आपण तीळ घेतलेले आहेत। 2 चमचे आपण दही घालून घेणार आहोत। हे पूर्ण घालून घेतलेले जिन्नस आपण आता छान एकजीव करून पीठ मळून घेणार आहोत। आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत, कारण तेवढ्या पालक जे पाणी असतं त्यामध्येच आपल्याला तेवढं पीठ मळून होतं बरोबर। आपलं पीठ आता छान मळून झालेलं आहे। हे पीठ मी एक 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं। चला आपण आता पालक पराठा लाटायला घेऊया। मी इथे एक छोटा गोळा घेतलेला आहे। तांदळाची पिठी मी लावून हा पराठा लाटून घेणार आहे। तुम्ही पाहिजे असेल तर गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकता। पराठा आपला आता लाटून झालेला आहे। छान आपण आता खमंग भाजून घेऊया। दुसरीकडे हा पराठा मी आता लाटून घेत आहे। एक 5 ते 10 सेकंद झाल्यानंतर आपण पराठा परतून घेणार आहोत। थोडेसे तूप लावून घेणार आहोत वरच्या साईडनी। तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। पराठा आपण आता हा परतून घेणार आहोत परत। खूप छान होतात हे पराठे। आपला पराठा आता हा भाजून झालेला आहे। हा पराठा आपण आता काढून घेऊया। दुसरा पराठा लाटलेला आहे तो आपण आता घालून घेऊया।
पराठा आपण आता परतून घेणार आहोत. थोडेसे तूप लावून घेऊया. पराठा परतून घेतल्यानंतर आपण परत तूप लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळे पराठे आता लाटून घेणार आहोत. आपले पराठे आता सगळे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. दह्याबरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर हे पराठे तुम्ही एन्जॉय करू शकता.